हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द वायब्रंट्स. तर आज 4 वर्षानंतर आम्ही जगदंबा हॉटेलला परत आलो आहोत. आमचा जो पहिला व्हिडिओ होता त्याला 1 मिलियन प्लस व्ह्यूज आहे. आय बटनमध्ये तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करू शकाल. ठीक आहे, तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत आजचा व्लॉग शूट करण्यासाठी. है ना ऋषिकेश? आणि तुम्ही पहिल्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिला की मी 9 वाजता ऑफिसवरून आलो आणि इथं यायला 10:30 पावणे 11 झालेले आहे. तरी इथून ऑर्डर दिल्यानंतर 1 तास वेटिंग आहे 1 घंट्याचा. आणि आता आम्ही वाट पाहून राहिलो की कधी आपला नंबर लागते. लय भूक लागली आहे आणि तुमचं मेन होतं की बा मराठीत शूट पाहिजे. तर आता ओरिजिनल गावठी मराठीमध्ये शूट होणार आहे हा. तर यावेळेस आम्ही दोघंही जण मराठीमध्ये हा ब्लॉग शूट करणार आहोत. आणि सध्या जगदंबा हॉटेल मोठं करण्यात आलेलं आहे. त्यांनी अजून एक फ्लोअर वरती ॲड केला आहे. तर बघू आता हॉटेलला त्यांनी रिनोव्हेशन पण केलं आहे. लेट्स सी आता काय सेटिंग वगैरे अरेंजमेंट आहे. तर ऑलमोस्ट 1 तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला टेबल भेटला आहे. 11:15 झालेले आहे ऑलमोस्ट आता. आणि आता आम्ही चिकन, मटन, थाली, अळणी राईस वगैरे सगळं ऑर्डर केलेलं आहे. आणि आता ऑर्डर येईपर्यंत आता थोडं सूप तर एकदम मस्त आहे. सूप आता फक्त वाट आहे. खरडा मटन, चिकनची. तर मी इथे ऑर्डर केलेलं आहे चिकन थाली, मटन अळणी राईस, त्याच्यानंतर मटन खरडा सूप आणि मटन खरडा. आणि मी ऑर्डर केली आहे मटन थाळी. आता मी हे चुरतो एकदम तुपातली बनलेली आहे बा. चुरतो मी पुरं देसी स्टाईल. आवाज येऊन आला पाहिजे. पुरं देसी स्टाईलमध्ये. तूप घे, हा रस्सा लय गरम आहे. जरा थंड होऊ द्या लागते. थंड होऊ द्या तोपर्यंत तू सांग. तोपर्यंत मी खाते माझं. आय एम अ चिकन लवर दो. चार वर्षापूर्वीची जी टेस्ट होती ती आज पण सेमच आहे. मला खूप आवडलेलं आहे. आणि सगळे जे चिकनचे पीसेस आहेत ते खूप ज्युसी आहे, वेल कुक्ड आहे. आणि रस्त्यावरती छान तरी पण आलेली आहे. तर डिलिशियस. मला आपलं थंड. आपलं जरा थंड. आणि आपल्याला टेस्ट तर माहीत आहे इथली चांगली आहे म्हणून आपण इथं 4 वर्षानंतर आलो. पण 4 वर्षानंतर सेम टेस्ट आहे की नाही ते आता मी सांगणार आहोत तुम्हाला. आता कसं चुलतो मी जरासा टाकतो याच्यात तर्री, एक मटन पीस, मटन ग्रेव्ही जराशी, जरासं लिंबू राहिलं, लिंबू. आता कांदा राहिला. जी टेस्ट 4 वर्षापूर्वी होती सेम टेस्ट आहे. मी एकदम खतरनाक आहे. मी ऑफिसवरून आलो, इकडे आलो, 1.5 तास यायला लागला, 1 तास वेटिंग. म्हणजे एवढं थांबलो ना ते एकदम वर्थ होतं. एकदम बढिया जेवण. मला पर्सनली ब्रेस्टवाले पीसेस खूप आवडतात. आणि हे बघा किती वेल कुक्ड आहे. आता आपण आपलं मटनचं बघू. मटन पीस हे बघा, हे मटन एकदम चांगल्या प्रकारे शिजलं आहे. चिकन रस्सा आहे, याच्यात छान तरी आहे. आणि एकदम असे मसाले आहे जे जळजळ करत नाही. गरम गरम आहे, मजा येते. मस्त. आपल्याला आपण विदर्भाचे असल्यामुळे आपल्याला एकदम स्पायसी जेवण आवडते. आणि तसंच होतं आपल्याला जसं पाहिजे एकदम स्पायसी. चेहऱ्यावरून समजत असं एकदम लाल झाला चेहरा, नाकातून पाणी. आणि मस्त एंडिंगमध्ये खात आहे मी अळणी राईस. एकदम तुपातला स्वादिष्ट अळणी असा राईस आहे. आपले जे जेवण एकदम मस्त झालेलं आहे. एकदम मन तृप्त झालं जेवण करून. आपले जे टीम मेंबर आले नव्हते त्याच्यासाठी घेतला आपण पार्सल. खूप बिझी होते. आणि जे नॉनव्हेज लवर असतील, ज्यांना या हॉटेलबद्दल माहीत नाही आहे त्यांनी अवश्य एकदा भेट द्यायला पाहिजे. आणि ज्यांना जे नॉनव्हेज लवर असतील आणि ज्यांना ह्याच्यापेक्षा चांगलं हॉटेल माहीत असतील त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आम्ही नेक्स्ट व्हिडिओ कुठला शूट करू. कसं आमच्या डोक्यात आहे की हॉटेल भाग्यश्री. आता तुम्ही सांगा जायला पाहिजे की नाही. त्याच्यापेक्षा बढिया, याच्यापेक्षा बढिया एखादं हॉटेल असेल ते सांगा. आणि आम्ही दोघं जाऊ तिथे रिव्ह्यू करू. तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो आहे. गुड नाईट. गुड नाईट.